भक्तीने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे कळमना शाखेच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक गणेशजी इटंकर यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे। आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच आपले गोरगरिबांचे दुःखी कैवारी लोकांचे मानव धर्माचे महान त्यागी बाबा जिमदेजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच सर्वांची वाराणसी आहे उपस्थित आयला सुद्धा माझा प्रणाम। आजच्या बैठकीचे अध्यक्ष गजाननजी भोंगाडे, त्याला सुद्धा माझा नमस्कार। आजच्या बैठकीत उपस्थित टिंकीतून कार्यकर्ता जे ठाकरे भाऊ आणि कळमना शाखेतून बी ठाकरे बंधू मार्गदर्शक आहे, त्या भाऊला सुद्धा माझा नमस्कार। ज्येष्ठ सेवक सेविका मुलबाळ उपस्थित आहेत, सर्वांना माझा नमस्कार। तर पहा, आता भरपूर सेवकांनी मार्गदर्शन केले आणि सर्वांनी सांगितलं का 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम सर्वच बोलले आहे ना। पण ते बोलले जरूर, पण त्याचे करणं मला असं वाटत नाही का एकही सेवक असा वाटत नाही का हे नियमाचे पालन करत असतील। स्वतःच्या घरी सुद्धा आपण नाही करू शकत तर का बाहेर बी नाही करू शकणार। कारण हे नियमाचे पालन म्हणजे असे असते, आपण बोलतो पण त्याचा अर्थ कसे आहे हे तरी थोडेसे एखाद्या सेवकाने एकाने नाही सांगितलं आतापर्यंत। एवढ्या सेवकांनी म्हटलं का 4 तत्व 3 शब्द 5 नियम। सत्य मर्यादा प्रेम। अरे सत्य मर्यादा प्रेम म्हणजे बोलणं सोपी आहे, पण आपण याचे वागवायचं कसं। एखाद्या मुलाला जरी म्हटलं मी जा रे तू जा बरं, तू तेथून सगळ्या दुकानातून सामान आण, तो जाईन जरूर, धाकसे मारे भूत भागे जाईन जरूर, पण त्याच्या मनामध्ये जो येते ना त्यांच्यामध्ये त्यांचा तो सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण होत नसते। अगर त्याच मुलाने जरी आपण म्हटलं का बापू जाणार आहे बेटा तू जा, तर खरंच तो मुलगा जाईन आणि प्रेमानं जाईन आणि तिकून येईन। आणि एखादा रुपया जरी वाटला तर तो रिवर्स वापस देईन। अगर त्याने रागानं म्हटलं का नाही तर तो कधी जाईन बी, एखाद्या वाचलेले पैसे का नाही ते बी नाही देणार, कारण त्याची मर्यादा तुटली। तर ह्या प्रेमाचा शब्द जेवढा आपण जरी आपल्या कुटुंबामध्ये जरी पालन केलं तर खरंच आपण आपल्या सेवकामध्ये बी पालन करू शकतो। हे पक्क असं निश्चय नियम आहे। फक्त आपल्या कुटुंबामध्ये जरी आपण बोललो तर खरंच सर्वीकडे आपण याचे पालन नियमाने करू शकतो। एक आता आपल्या दरवर्षीप्रमाणे आपल्या कळमना शाखेमध्ये सर्व सेवक असं नाही का चाहे मंडळचे राहे का टिंकीचे राहे का पालोऱ्याचे राहे का कुठचे बी राहे, सर्व सेवक भरगणी देत असते, जे बी काय देत असतील असं नाही म्हणत। कोणी 500 देतात, कोणी 1000 देतात, कोणी 2000 देतात, परंतु दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम बी होत असते, खूप चांगलं सुंदर होत असते। पहिले एकच दिवस राहत होतं, आता 2 दिवस होते। तर त्याची मुलाबाळांची जी खुशी असते तर आपण सेवकांनी त्यांचा उत्सव वाढवायला पाहिजे। हे पक्क त्याला म्हणजे सामोर जात असते, त्याचे पाय धरून माग नाही घ्यायचे, आपण त्याला उत्साह द्यायचा आणि आपल्या खुशीनं जे तर आपण जरी 500 देत असेल ते झाले 600 द्यायचे, 700 द्यायचे। अरे भगवंताने तुम्हाला कमीच नाही ठेवलाय। पहिले जेव्हा आपण दारू पाणी पित होतो तर काही विचार नव्हतो करत ना, भट्टीवर जाले चालेल चले एक सोबती दुसरा आहे तर त्यातही झाले अजून 12-15 भाऊले आपल्या पर आहे, मस्त माहिती आहे, तो हसून राहिला मुकुर। आणि जो बी दारू पित असेल त्याला सर्वेलाच माहित आहे। शालिकरावजी आहे, गजाननजी भोंगाडे आहेत, भरपूर काही सेवक आहेत, मी तर पहिलाच होतो म्हणा, त्याच्याबद्दल काही बोलत नाही। तर असे कितीतरी पैसे आपले जात होते। दुःखाची तर गोष्ट आहे सांगत मी। दुःख काय म्हणजे एक दुःख असं असते का हे नाशिवंत शरीर आहे, ह्या शरीराला दुःख येत असते असं नाही म्हणत, कारण सर्दी खासी आहे, खोकला आहे, याच्यात बी काही चुक्या नसते।
मोसम आहे, उन्हाळा आहे तर ऊन तपणारच आहे, थंडी आहे तर थंडी लागणारच आहे, बारिश आली तर पाणी पडणारच आहे का नाही. भलं झाल्यावर थोडी सर्दी खासी होते. कधी आपण आपल्या सिटीवाल्याने कधी पाहिलंच नाही ना ते उन्हाळा कसा तपते ना बारिश कशी पडते. तर हे नाशिवंत शरीर आहे, त्या शरीराला दुःख येतच असते. तर तशावानी ते तर नाही सांगत, परंतु आणि इतर अजून आपण कितीतरी देवाची पूजा करत होतो. किती देवाची पूजा करत होतो वर्षातून. अरे त्याले नारळ फोडा, त्याले तिकडं कोणा सांगितलं त्याला जा, त्याला अगरबत्ती लाहा, त्या शंकरापाशी जा, तिथं बाण न्या, तिळसूळ न्या, इकडे जाऊन तिथं पैसे खर्च करा. ते एवढे पैसे आपण खर्च करत होतो. आणि आज आपल्या महान त्यागी बाबा जुंडीचं नाव गाजवतो, आपण नाव गाजवतो. आणि ते मुलं कार्यक्रम करतात. त्याच्यासाठी एवढे आपण असे म्हणतो का नाही नाही माझे धंदे पाणी नाही आहेत, माझे कामधंदे नाही आहेत. पण हे कसं, हे एवढं नाही पाहिजे. एक खर्रा, एक त्या ठिकाणी 2 खर्रे खातो आहे का नाही, खातो ना. आणि वर्षातून त्याचे झाले एका दिवसात 2 खर्रे 3 खर्रे होतात. आधीची गिनती लावा बरं. अरे नको खाणे एखादा खर्रा, अरे तेवढेच वाचत तुमच्याच मुलाबाळाच्या कामात येतील पैसे आहे का नाही. तर म्हणून तर त्या आपल्या कार्यक्रमाले उत्सवानं त्यांना पोराबारांना उत्सवानं पैसे द्या असं नाही म्हणायचं. एक त्याची बरोबर आहे गोष्ट. एक समोर आपले कार्यक्रम येतात. आता माझ्याच घरापाशी शाही मंदिरचं एक मोठं कार्यक्रम होते. तिथं मला 1000 रुपये मागते, मी देऊन देतो, मी नाही म्हणून नाही. हर कार्यक्रमामध्ये इकडं बी वस्तीमध्ये 500 आणि कोण्या कोट्यात 200 असे हर कार्यक्रमाला पैसा देतो. तर ते जरी आपण देतच असतो ना, परंतु आपल्या बाबाचा कार्यक्रम आला तर आपण का म्हणतो का नाही माझे कामधंदे नाही, हे गोष्ट विसरून जा. कारण बाबाची कृपा आहे. अरे बाबा या हातावर देते, इकडं देते आणि इकडं देते. इकडं आपले जरी पैसे गेले तरी भगवंत कोण्या नाही कोण्या रूपात आपल्याला देते. कारण माझे अनुभव भरपूर आहेत. अगर मी सांगायला बसलो तुम्ही अखिंबी नाही करणार. मी कोण्या ठिकाणी जे आता सांगण्यालायक गोष्ट नसते. पैसे देण्याची म्हणजे सांगण्यालायक गोष्टच नसते. मी कोटं जरी मी 11,000 दिले असेल भगवंताच्या कृपेनं बाबाच्या कृपेनं, तर मला त्याचा मोबदला एवढा काही मिळते का विचारायचं काम नाही. आता सांगा, म्हणून भगवंताच्या कार्यक्रमाले आपण मागं नको करा. आणि त्या मुलांचा जो उत्सव आहे त्यांचा वाढवून द्या. आणि दरवर्षीप्रमाणे आपण करतो त्या हिशोबानं चालू द्या. वेळणार आलेला आहे. आणि काही आपले सेवकाची बी काही सोडवणूक करायच्या होत्या, पण तेवढं काय आता टाईम राहिलेला नाही. आपला अक्षय आपला इटंकर त्यांना सांगतो, अरे बाबा भगवंताचा जेवढा पिछा करान आणि जेवढं भगवंताला मागान तेवढं तो भगवंत देतेच, हे पक्का आहे. हे माझ्यावर अनुभव आहे. पण त्या भगवंताची बी काही थोडीशी जेवढी जमते तुमच्यानं 10 पैसे 5 पैसे एक आणा 2 आणा असे जेवढी तुमच्यानं बनते भक्ती त्याची तेवढी भक्ती करत राहा. तर म्हणून म्हणते का भक्तीपासून आपल्याला शक्ती मिळत असते. आज आता आपल्या मुलालाही हे मुलालाही बोलतो थोडे 2 शब्द, काय रागाला नको याच्या माझ्या. ह्या मुलांनी हर बैठकीमध्ये थोडंसं यायचा खूप त्याला कंटाळा येते. थोडंसं यायला पाहिजे. आता कार्यक्रम आहे, काही वगैरे दुसरे अजून काही कार्यक्रम असते, तर बैठकीत थोडंसं यायला पाहिजे. त्याला असं वाटतंय का बैठकीत आलो तर आम्हाला उभं करते. अरे उभं करते ना, हे मानतो. आज थोडं चुकन, आज चुकन ना, असं नाही म्हणत का चुकणार नाही. अरे चुकणार नाही तर तोपर्यंत आपण शिकणार नाही, कधीच नाही शिकणार. जेवढी चुकणार नाही तेवढी कधीच शिकणार नाही. हे आपल्या महान त्यागी बाबा जुंडीची कृपा आहे. आणि ह्या चर्चा बैठकीत येण्याची कृपा करा. आणि जेवढी तुमच्यानं भक्ती चाकरी बनते तेवढी करा. म्हणून म्हटलं आहे भक्ती से शक्ती मिलेंगी जरा आजमा के देखो, अरे मिटेंगे सारे पाप तो सत्य ज्ञान शिको. एवढं बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो. जागा घेतो. सर्वांना माझा नमस्कार. बोला.